तुम्हाला माहिती आहे सगळे थोर मंडळी किंवा संत काहीतरी संदेश देतात, बरोबर की नाही? तसं गौतम बुद्धांनी संदेश दिलेला आपम दीप भव, स्वतःचा दीपक स्वतः बना. दीपक काय करतो सांगा बरं? प्रकाश देतो. हा, मग स्वतःच्या आयुष्यात तुम्ही स्वतः प्रकाश निर्माण करा, स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतः तयार करा, असं गौतम बुद्धांनी सांगितलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जेव्हा अडचणी यायच्या तेव्हा ते काय करायचे, गौतम बुद्धांकडे जायचे. एकदा एक माणूस गौतम बुद्धांकडे येतो आणि गौतम बुद्धांना म्हणतो की मी खूप दुःखी आहे, कारण ना मला सगळे जण सोडून गेले, आणि म्हणजे ज्यांच्यासाठी मी काम केलं, ज्यांना मी चांगलं समजत होतो, ज्यांचं मी मार्गदर्शन घ्यायचो, ते सुद्धा मला सोडून गेले. आता मी काय करू? मला खूप खूप एकटं पडल्यासारखं होतं. आपल्याला पण कधी कधी वाटतं की नाही, आपण मैत्रिणीला आपण सांगतो, आईला सांगतो, मावशीला सांगतो, आजीला सांगतो, आणि समजा त्या व्यक्ती आपल्याला म्हणाल्या नको नको बाबा, मला माझ्याशी काय बोलू नको, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मग आपल्याला वाईट वाटतं की नाही, की अरे मी तर एवढं छान सांगायला गेली आणि माझं ऐकत पण नाहीये कोण. तेव्हा मग तसं त्या माणसाला झालं की मी ज्यांच्यासाठी चांगलं काम केलं होतं ते सुद्धा माझ्यापासून खूप खूप लांब गेले. गौतम बुद्ध शांतपणे डोळे उघडतात. ते ध्यानस्थ बसलेले असतात. तुम्ही पण बसता की नाही ध्यानस्थ? तसे ते तुम्ही ओंकार करत ध्यानस्थ बसता. तसे गौतम बुद्ध शांतपणे डोळे उघडतात आणि डोळे उघडून ते काय करतात, एका दिशेने बोट दाखवतात. त्या युवकाला कळतं की काहीतरी मला दाखवतायत. तो बघतो त्या दिशेने, तर त्या दिशेला एक मोठा वृक्ष, मोठं झाड असं पसरलेलं, मस्त फांद्या वगैरे फळं फुलं लागलेलं झाड असं पसरलेलं त्याला दिसतं. तो शांतपणे त्या झाडाकडे बघतो आणि गौतम बुद्ध म्हणतात की तुला काही कळालं का त्या झाडाकडे बघून? आता आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना माहिती असतं की गौतम बुद्ध बोलायचे कमी, अतिशय कमी बोलायचे, पण उदाहरणांवरनं ते वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी माणसांना पटवून द्यायचे. तर तो म्हणतो हो, काहीतरी थोडंफार कळालं की ते झाड वटवृक्ष असा पसरलेला आहे. एक आधी ते छोटं असेल, आता मोठं झालं, खूप पसरलेलं आहे. गौतम बुद्ध म्हणतात नीट त्याचं तू निरीक्षण कर. ते झाड जिथे उभं आहे तिथे तुला आजूबाजूला झाडं दिसतात का रे? तो म्हणतो नाही. छोटी मोठी गवत किंवा छोटी कुरटी झाडं तरी तुला दिसतात का रे? तो म्हणतो नाही. अजून काय दिसतंय का तुला झाडाच्या आसपास? तो म्हणतो नाही, दूर दूरपर्यंत मला काहीच दिसत नाहीये, फक्त एक झाडच दिसतंय. बुद्ध म्हणतात ते झाड जसं उगवलेलं आहे तसं होण्याचा तू प्रयत्न कर. कधी काळी ते झाड छोटंच असेल की नाही. आपण जेव्हा झाड लावतो तेव्हा बी लावतो किंवा छोटंसं रोप लावतो का एकदम मोठा वटवृक्ष लावतो? नाही ना. लावताना आता आपण झाडं लावतो, बी लावतो, रोप लावतो, आणि मग हळूहळू हळूहळू वाढत 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 ते काय होतं, मोठं होतं. आणि मग ते स्वतःसाठी अन्न पाणी कुठून घेतं माहितीये तुम्हाला? कुठून घेतं? स्वतःच्या मुळांमधून घेतं, आणि ती मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात आणि मग ते स्वतःचं वाढ करतं, हळूहळू मोठं होतं. त्याला फांद्या येतात, फुलं येतात, फळं येतात. आणि ती फुलं फळं पण कोण उपयोग करतं त्याचा? कोण उपयोग करतं त्या फुलांचा फळांचा उपयोग? इतर झाडं करतं का? झाडं करतात का? कोण करतं? शाबास, माणसं करतात. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात ते झाड जसं मोठं झालं, स्वतःची मुळं जमिनीत खोलवर पसरवून, जेव्हा आपण रोप लावतो तेव्हा डायरेक्ट त्यांची मुळं खोलवर जातात का जमिनीत? नाही, थोडीशी जातात. मग जसं 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 झाड मोठं होतं तसं तसं ती मुळं पण मोठी होतात. त्या मुळांना आणखीन मुळं फुटतात आणि मग ती जमिनीमध्ये जातात. त्या झाडाने जशी स्वतः आपली प्रगती केली तसं तू सुद्धा स्वतःची प्रगती कर. त्यांनी विचार केला का माझ्या बाजूला कोण आहे, किंवा कोण मला अन्न आणून देईल, कोण मला पाणी आणून देईल? झाडाला कधी बघता का रे तुम्ही मागताना? नाही. झाडं सुद्धा सजीव आहेत, आपण शिकतो आणि पुढे पुढे तुम्ही मोठ्या
वर्गांमध्ये शिकणार. आपण सजीव आहोत तशी झाडं सुद्धा सजीव आहेत, पण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याप्रमाणे तू झाडाप्रमाणे हो. तुझ्या फांद्या म्हणजे तुझे विचारांचा विस्तार कर आणि तुझे विचार इतके चांगले ठेव. त्या विचारातनं जे काही चांगलं निर्माण होईल ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न कर. जसं झाड देतं, झाड जसं फुलं देतं, फळं देतं, तसं तू सुद्धा तुझे चांगले विचार इतर जनमानसात पसरव आणि इतरांना मदत करण्याचं काम कर. तुला कोणी विचारत नाही किंवा तुला कोणी एकटं पाडलं, हा आज त्याने मला एकटं पाडलं ना, उद्या माझे चांगले दिवस आल्यावर मी त्याला बघून घेईल, आपण म्हणतो की नाही, मी तुला बघून घेईल म्हणतो की नाही. तर असं नाही, तर तू सुद्धा स्वतःचा विकास कर आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न कर. अशा रीतीने गौतम बुद्धाने एका उदाहरणावरनं त्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणलं. समजली गोष्ट तुम्हाला? आवडली?